डे 500 इन UK. सकाळी उठून गायत्री विंचरत होती केस, मी टपली म्हणून बोले चल बाई खाली. मग नंतर आम्ही गेलो फेस वॉश करायला. भूषण मस्त घासत होता त्याचा तोंड फेस वॉशने. मी त्याला बोलली व्हेरी गुड. ब्रेकफास्टला आम्ही बनवलेलं टोमॅटो सूप, मसाला ओट्स. मग आम्ही केली लंचची तयारी. लंचला आम्ही बनवणार होतो अराबियाता पास्ता. मग आम्ही बॉईल केले पास्ता आणि गायत्री ढापत होते. आमचे फॅमिली मेंबर्स आहेत ना त्यांचे टोमॅटो, त्यांनी 2 टोमॅटो ढापले कारण आमचे टोमॅटो संपलेले म्हणून मी 2 ढापले त्यांचे टोमॅटो. गायत्रीला मी जेव्हा पण सांगतो जिरं राई काढायला तेव्हा ती जिराच्या बदली राई काढते, राईच्या बदली जिरं. पण आज फर्स्ट टाइम तिने राई काढलेली आहे आणि मग तिने हात धुतले. पास्ताची तयारी जोरात चालू होती. टोमॅटो कापलेले, गार्लिक कापलेली, पास्ता बॉईल करून झालेला. मग आम्ही पूर्ण युट्यूब छान मारून बघितली कुठली पण इझी, सगळ्यात इझी रेसिपी आहे ती आम्ही टाकली आणि मग चालू केली. आणि मग असा झालेला आमचा पास्ता. दिसायला पण सॉलिड होता आणि टेस्टला तर काय सॉलिड होता. आणि मग भांडी घासत होती गायत्रीला आवडलेलं गाणं वेड लावलं, तर मग तिने जबरदस्ती मला पण डान्स करायला लावलं आणि मग मी केलं. आणि करता करता ट्रायपॉड पडला, आमचा फोन पण पडला आणि गायत्रीच्या डोक्याला मार लागलेला. त्यानंतर आम्ही गेलो प्रॅक्टिसला गाडीतून. आणि हे आहे माझं ग्राउंड, ह्याचं नाव आहे कक इटन. आज थंडी नव्हती अजिबात, तर गायत्री दिसते तुम्हाला एका टी शर्टवर आणि मी पण माझा हुडी काढला आणि मग मी चालू केली बॉलिंग. तर इथे इंडोरमध्येच मोस्टली होते, आउटडोअर पण होतात पण ते खूप रेअरली होतं. मग आम्ही बारमध्ये गायत्री बसलेली बिअर पीत, सॉरी मस्ती करतोय. तर हे सनसेट होतं, खूप मस्त वाटत होतं ग्राउंडमधून. आणि संध्याकाळी परत गायत्रीला वाजली थंडी, ती कुडकुडत होती. आणि मग हा एक मोठा टॉवर आमच्या इथून व्ह्यूमधून दिसतो. असंच काय बघचोदी नव्हती म्हणून मी टॉवर टाकला. मग रात्री डिनरसाठी मी तिथे रिसर्च करून बनवली दही कढी आणि दही कढी खूप जास्त चांगली झालेली. आणि मग आता आम्ही झोपणार आहे. भेटूया उद्याच्या रीलमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.